मुंबई नाका भारतनगर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या काही वेळातच गुन्हे शाखा युनिट 1 ने ताब्यात घेतलाय। 19 जून 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 1 कडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार अप्पा पानवळ हे मुंबई नाक्यावरून घरी परतत असताना रात्रीच्या सुमारास त्यांना भारतनगर वडाळा परिसरात गर्दी दिसली। यावेळी त्यांनी या गर्दीतील नागरिकांना माहिती विचारली असता एका इसमाने परवेश शेख नावाच्या इसमाचा चाकूने भोगसून मारहाण करून खून केल्याची माहिती त्यांना मिळाली। यावेळी एक संशयित इसम पळत जाताना दिसला। त्याच्या अंगावर रक्ताचे डाग दिसून आल्याने या इसमाचा संशय आल्याने पोलीस अंमलदार अप्पा पानवळ यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना याबाबत माहिती दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, महेश साळुंके, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतलं। यावेळी त्याच्याकडे नावगाव माहिती विचारली असता त्याने आपलं नाव अकीब गुफरान इद्रिस सय्यद, वय वर्ष 28, भारतनगर, गल्ली नंबर 2, वडाळा रोड, नाशिक अशी माहिती दिली। पोलिसांनी याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने परवेश शेख व मी मित्र असून रात्री 9 वाजेच्या सुमारास परवेज शेख याच्याशी मोबाईल खरेदी विक्रीवरून वाद झाला। यावेळी त्याने रागातून चाकूने भोगसून वार केले असल्याची कबुली दिली। यावरून सदर प्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 185/2024 भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कामे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस निरीक्षक मधुकर कड, हेमंत तोडकर, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, महेश साळुंके, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांनी पार पाडली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।